हाय। आज मैं आपको मेरे एक थायराइड पेशेंट का टेस्टिमोनियल दिखाने वाली हूँ या सुनाने वाली हूँ बिकॉज मेरी पेशेंट यंग है तो शी डोंट वांट टू रिवील हर फेस। तो पेशेंटली सुनिए, बहुत फ़ायदा होगा आपको। नमस्कार. मला काही महिन्यांपूर्वी थायरॉईड डिटेक्ट झालेला. मी काही रिपोर्ट्स केलेले की मला काहीतरी शरीरात त्रास होत होते. मला असं वाटत होतं की कदाचित मला रक्त कमी आहे वगैरे म्हणून मला त्रास होत आहे आणि मला कळालं की माझं थायरॉईड खूपच हाय झाले. मी बऱ्याच डॉक्टर्सना रिपोर्ट्स दाखवले तर बरेच डॉक्टर्स मला असे म्हणाले की नाही तुला मेडिसिन्स घ्यावे लागतील आणि मला माहीत होतं की मेडिसिन्स घेतल्याने माझ्या शरीराला खूप त्रास होणार आहे. कारण आपण आजच्या जीवनात बघत असतो की काही लोकांना आयुष्यभर मेडिसिन्स घ्यावे लागतात आणि मग मला ते पचवताच येत नव्हतं की माझी लाईफस्टाईल इतकी चांगली आहे आणि माझ्यासोबत हे कसं झालं. कारण मी बाहेरचं काही खात नाही तरीही मला हे कसं झालं. मी बरेच रिसर्च केले होते त्यावेळेस. काही लोक म्हणत होते की नाही मेडिसिन्स तुम्हाला घ्यावे लागतील, त्याच्याने काही त्रास होईल. आणि मग काही लोक असं म्हणत होते की मेडिसिन्स नका घेऊ, तुम्ही डाएट फॉलो करा, तुम्ही काय खायचंय तुम्ही काय नाही खायचंय. आणि त्यावेळेस माझ्या शरीराला खूप त्रास होत होते, मला खूप वीकनेस जाणवत होता, मी खूप झोपली तरी मला परत झोप येत होती. माझे पिरियड्स मला रेग्युलर येत होते पण माझा फ्लो कमी झालेला आणि मला उठवत नव्हतं, खूप थकवा जाणवत होता. आणि म्हणजे कसं काम सुद्धा इतकं महत्वाचं होतं ऑफिसला जाणं आणि ते मला ते झेपतच नव्हते. म्हणून मी सेल्फ डाएट केलं. पहिला 1 महिन्यात तरी मला काही असा फरक नाही जाणवत. बरेच मी व्हिडिओज बघितले तर कधी असं झालं ना, कधी आपण ठरवतो की नाही आपल्याला नाही मेडिसिन्स घ्यायच्या, पण कधी अशी सिच्युएशन येते ना त्यावेळेस असं वाटतं की नाही जाऊ घेऊयात आपण, काय होतं. त्यावेळेस माझं मन मला म्हणत होतं की नाही तू मेडिसिन्स नको घेऊ. हे मेडिसिन्स शेवटपर्यंत नाही घेतल्या. लाईफ टाईम मला मेडिसिन्स घ्यायच्या नव्हता. कोणताही आजार झाला ना की त्याला एक रूट कॉज असतो. हे मला खरं तर कावेरी मॅडमना भेटल्यावर कळालं, कावेरी हेलकांचे. तर माझी आणि त्यांची भेट कशी झाली, माझी आणि त्यांची भेट ही जस्ट डायल वरून झाली. मी जस्ट एकदाच अशी बसलेली आणि मी म्हणजे जस्ट असं डोक्यात चालू होतं की काय करायचं आपण सेल्फ डाएट करतोय तरी आपल्याला फरक नाही पडत. म्हटलं मग चांगलं प्रॉपर कोणी ज्यांना डाएटचं प्रॉपर नॉलेज असतं त्यांच्याशी आपण बोलू. इन्क्वायरी टाकली आणि मला कावेरी मॅडमचा पहिलाच नंबर होता. आता मला माहिती नाही, त्यांचं नाव बघितलं तर मला असं वाटलं की ठीक आहे आपण यांनाच कॉल लावू, पहिला नंबर आहे ना लावू. पण मी कावेरी मॅडमना फोन केला, कावेरी मॅडमशी बोलली, कावेरी मॅडम असं झालेलं आहे. त्यांनी असं नाही की त्यांना फोन केला आणि त्यांनी डायरेक्ट डाएट दिलं. त्या माझ्याशी कितीतरी वेळ बोलल्या. त्यांनी मला विचारलं तू काय खाते काय नाही का, तुला काही स्ट्रेस आहे का, काही अशा गोष्टी आहेत का ज्या तू कधी कोणाला सांगितल्या नाहीयेस. आणि त्यांच्याशी बोलता मला माहिती नाही मला काय ते कनेक्शन जाणवलं. मी त्यांना सगळं सांगितलं तर त्यांनी मला सांगितलं की तुझ्या थायरॉइडचा रूट कॉज काय, तुझ्या थायरॉइडचा रूट कॉज हाच आहे आणि तुला हेच सॉल्व्ह करायचं आहे. हे सॉल्व्ह कसं होईल, चांगलं खा, चांगले विचार कर आणि मी जे सांगेन ते ऐक. थायरॉइड मुळात तर आजार नाहीये. थायरॉइड तुम्हाला होतो तुमच्या डेली लाईफ म्हणजे तो हा लाईफस्टाईल डिसऑर्डर. म्हणजे तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित नसते किंवा तुम्ही खूप स्ट्रेस घेता, तुमचं खाणं पिणं नीट नसतं ना, तेव्हा तुम्हाला थायरॉइड होतो. हे मी जेव्हा त्यांच्याशी बोलले तेव्हा मला इतकं बरं वाटलं. म्हटलं बापरे कोणीतरी आहे जे म्हणतंय की नाही तुला मेडिसिन्स घ्यायची गरज नाही, तू माझं डाएट घे तू बरी होणार. प्रामाणिकपणे म्हणजे मी 2-3 महिने, कमीत 1 पण महिना नाही, मी 2 ते 3 महिने त्यांचे डाएट फॉलो करत. आय थिंक 2 महिने त्यांनी माझा थायरॉइड नॉर्मल केला. आधी 40 वर गेलेला, 40 नंतर 15 वर आला, 15 वरून डायरेक्ट नॉर्मल झाला 2 महिन्यात. त्यांचं डाएट म्हणजे इतकं सोपं डाएट. मी लोकांकडून नेहमी ऐकायचे की नाही डाएट म्हणजे हे खावं लागतं तुम्हाला, मग ते हे खायला सांगतात, मग ते असंच खायचं असतं, मग ते अशाच टायमिंगला खायचं असतं वगैरे. मी म्हटलं बापरे एवढं आपल्याला कुठे वेळ आहे. कावेरी मॅडमने मला छान डाएट बनवून दिलं. सगळ्या अशा गोष्टी म्हणजे असे पदार्थ त्यांनी लिहून दिले की जे घरच्या घरीच असतात. त्याच्यासाठी मला काही कधी विकत आणावं लागलं नाही, मला कोणताही पैसा खर्च करावा लागला नाही. मेन तर पैसा नाही खर्च करावा लागला. त्यांची फी तर इतकी अफोर्डेबल आहे ना, म्हणजे इतके कमी पैसे. म्हणजे मी काही लोकांना विचारलं, कावेरी मॅडमना कॉन्टॅक्ट करायच्या आधी मी सुद्धा काही लोकांना जस्ट असं नॉर्मल विचारलं. ते लोक मला एकेका सेशनचे ते लोक 10,000 रुपये मागत होते थायरॉइड कमी करायला. म्हटलं 10,000? म्हटलं नको, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. पण कावेरी मॅडमची जी फीज आहे डाएटची ती इतकी कमी आहे ना, कोणीही म्हणजे एखादा मिडल क्लास पर्सन पण ते अफोर्ड करू शकतो एवढी त्यांची फीज आहे. तुम्ही त्यांना इंस्टाग्रामवरती बघू शकता. त्यांचं नाव आहे कावेरी हेलकांचे. मला थायरॉइडमुळे PCOSचा पण प्रॉब्लेम झाला, तो पण त्यांनी मला सॉल्व्ह करून दिला. अगदी तो मायनर त्रास होता पण त्यांनी मला म्हटलं घाबरू नकोस गं. त्या पहिलं तेच सांगतात, घाबरू नकोस, सगळं होणार, टेन्शन नाही घ्यायचं, इथून फ्री राहायचं. आणि त्यांचं ऐकलं ना की सगळं छान होतं, सगळं मस्त होतं. थँक्यू सो मच कावेरी मॅडम. मी खरंच तुमचे उपकार नाही विसरू शकत. तुम्ही फक्त मला डाएट देऊन किंवा म्हणजे असं डाएट दिलंय आणि बस तुमचं काम झालं असं तुम्ही नाही केलं. तुम्ही डेली त्या माझा फॉलोअप घ्यायच्या, डेली मी खाते का व्यवस्थित, त्या माझ्याकडून फोटो मागवायच्या.
कंटिन्यू त्यांचं फॉलोअप चालू असायचं माझ्याशी. माझं असं वाटतं अरे हां बाबा कोणीतरी आहे ते आपल्यावरती लक्ष ठेवून आहे, आपण काय खातोय काय नाही. तो खूप आपलेपणा मला जाणवत होता त्यांच्यासोबत असताना. मला म्हणजे स्वामींच्या कृपेनेच त्या मला भेटल्या आणि त्यांनी मला काही प्रार्थना दिलेल्या, काही श्लोक दिलेल्या, काही अभंग दिलेले. मला म्हणत झोपताना ऐक, तुला बरं वाटेल. आणि खरंच त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी हळू सगळ्या गोष्टी केल्या आणि मी आज थायरॉईड फ्री आहे. माझे सगळे त्रास गेलेत. व्हिटॅमिनचा त्रास असेल, आयर्नचा त्रास असेल, पिरियड्सचा त्रास असेल, PCOS काहीही असेल, सगळं बरं झालेलं. माझी लाईफ खूप बदलली. माझी ओव्हर थिंकिंग कमी झाली. जे सगळे मायनस पॉईंट होते ना माझ्या लाईफमध्ये, जे कंटिन्यू विचार करणं, कंटिन्यू स्ट्रेस घेणं, ते सगळं बंद झालं. आणि ते सगळं फक्त कावेरी मॅडमनी केलेलं आहे. फक्त डाएट देऊन नाही, पण एक आपलेपणा, एक विचारपूस, एक काळजी. त्या ज्या पद्धतीने काळजी दाखवतात ना, खरंच मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते, सगळ्यांना माझी मनापासून अशी विनंती आहे की थायरॉईडसाठी मेडिसिन घेऊ नका. थायरॉईड किंवा कोणत्याच आजारासाठी तुम्हाला मेडिसिन घ्यायची गरज नाहीये, हे तुम्हाला समजून सांगतील कावेरी मॅडम. थँक्यू सो मच. तुम्ही माझी ही जर्नी खूप छान करून दिली आणि माझे पुढचं जे आयुष्य आहे तेही तुम्ही खूप छान करून दिलं. माझे सगळे नेगेटिव्ह पॉईंट सगळे तुम्ही घालवून टाकले. थँक्यू सो मच. सगळ्यांनी खरंच कावेरी हेल्कांचे आहे, त्यांचा Instagram ID आहे खाली, त्याला फॉलो करा, त्यांना कॉन्टॅक्ट करा.